आणि ज्या गोलंदाजाने मागील टुर्नामेंटमध्ये 7 चेंडू 7 षटकार खाल्लेले तो गोलंदाज त्याने आज मिडन षटक टाकले. काय कमबॅक केला अनिल काटेकर आमचे मित्र लाडके. त्यांचा आज कमबॅक बघावा असा मस्तपैकी झालेला. मिडन षटक टाकलं. मागचे 6 बॉल 6 षटकार खाल्लेले पण आज मिडन षटक. चला सामन्याला सुरुवात करायची. फलंदाजी मार्कवर रोहित पाटील आणि स्वप्नील देवंगळे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अधिकाप्पा टू रोहित पाटील. जर सलग 3 षटकार लगावले रोहित पाटील यांनी तर 500 रुपये स्वप्नील मोरे शेठ मराठा वॉरियर्स संघाचे संघ मालक यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक लागू झाले सलग 3 षटकारांसाठी. पहिला चेंडू आणि स्लोअर डिक्लेअर एक धाव. धावसंख्येचा श्री गणेश होते. धावसंख्येत भर. धावसंख्या 1. आणि या आधीचा चित्त तारक सामना गोटेवाडी वर्सेस मारगुडवाडी. गोटेवाडी संघ फायनल मध्ये. बाहुबलीच्या चेहऱ्यावर आनंद. पुढचा चेंडू आणि परत एकदा डेड बॉल. काहीसा अडथळा आला कारण आज हवा खूप सुंदर चाललेली आहे मैदानामध्ये आणि सामना किती सुंदर आहे बघण्यासारखी मॅच. एका साईडला मागच्या वर्षीचा बादशाह संघ तर एका साईडला या वर्षीचा बादशाह संघ. आणि फुलटॉस नो बॉलचा इशारा अंपायरांचा आणि चौकार. धावसंख्या होती हो 6 धावा. एक चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते 6 म्हणजे काहीसा षटकार आल्यासारखंच झालंय. एक चेंडू नंतर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट आता आहे फ्री हिट. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला उत्तुंग असा षटकार. धावसंख्येत भर. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते 12. आणि उत्कृष्ट असा पॉइंटच्या दिशेने लागलेला चौकार. सुरेख अशी फलंदाजी करतो रोहित पाटील. सलग 3 षटकाराला 500 रुपयाचे पारितोषिक स्वप्नील मोरे यांच्याकडून. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या होते 17. आहे सर बॉल आहे राहुल सर बॉल आहे. इथं पेनात एक बॉक्स आणला आणि घालवा. आणि रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न
आणि एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या होते 18. या षटकातील शेवटचा चेंडू. आणि स्वप्नील देवंगेच्या बॅटमधून आला दमदार षटकार. धावसंख्येत भर एक षटकानंतर संघाची धावसंख्या होती 24. बिनबाद 24. वैयक्तिक आणि पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत होतो संतोष शेवाळे उर्फ सँटी. लेफ्ट हँडेड गोलंदाज संतोष शेवाळे. तर फलंदाजी मार्कवर हार्ड हिटर रोहित पाटील. आणि इथून चिनूचे पप्पा जाताना चिनूचे पप्पा आलेत. चिनू तुझे पप्पा बघ ना. गोलंदाजी मार्कवर संतोष. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर. धावसंख्येत भर धावसंख्या होते 25. सुरेख अशी गोलंदाजी मानावी लागेल संतोष यांची. पहिला चेंडू उत्कृष्ट असा टाकलेला एक धावीसाठी. सलग 3 षटकारांसाठी स्वप्नील मोरे यांच्याकडून 501 रुपये. जुने चेंडू दिला. अंपायर एकदम उत्कृष्ट अशी अंपायरिंग करताना राहुल यांच्या डोक्यात एकच आता आप्याचं सगळं बॉल संपवायचं आणि आपल्याला मोकळा करायचा. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलवलेला. नुसतं बॉलकडे बघतच राहावा असा उत्कृष्ट असा षटकार. धावसंख्येत भर धावसंख्या होते 31. फलंदाजी मार्कवर रोहित पाटील. पुढचा चेंडू आणि प्रसादने घेतलाय कॅच आणि फलंदाज झालाय बाद. या कॅच साठी प्रसादच्या 101 रुपये पारितोषिक आले. आणि आपल्या फ्री मध्ये प्रसाद तुला माहिती आहे ना आपली ती स्कीम, त्यातून तुला 101 रुपये भेटणार आहेत. आणि आमचे लाडके मित्र त्रिमूर्ती मेडिकलचे सर्व सचिनजी काटेकर साहेब आज इथं उपस्थित राहिले. कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचं. आणि कॉमेंट्रीसाठी आला तर लय बरं होईल. तुमची कॉमेंट्री आम्ही फक्त गोटवरच्या टुर्नामेंट पुरती अवेलेबल होती. काय कळणार झाले तुम्ही काही परत येत नाही इकडे. तुमचे ते 2 शब्द त्या दिवशी माझ्या जे कानावर पडलेत ना मला झोप लागे ना. आणि नवीन फलंदाज निलेश पाटील. संतोष पुढचा चेंडू घेऊन सुरेख गोलंदाजी करतोय. आणि मला वाटतं निलेश पाटील यांचा सावध पवित्रा. मला वाटतं स्वप्नीलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. एका साईडला निलेश पाटील यावर्षी KTPL मध्ये वागजाई 11 संघाकडून खेळताना दिसतील. तर दुसऱ्या साईडला आयकॉन खेळाडू स्वप्नील देवंगळे मुक्ताई फायटर्स या संघाकडून खेळताना दिसतील. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू लांब वरचा षटकार. आणि काहीशी बॅटची छोटीशी हलकीशी किस घेताना
आणि सचिन काटेकर आणि संतोष दबळे यांचं थोडंसं बोलणं चालू आहे की ट्रॉफी कोणी न्यायची, त्याच्यावरून त्यांचा वाद चालू आहे, तो मिटवायचा प्रयत्न करतो आता मी. उत्कृष्ट चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आणि एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक विकेट किपर आदित्य शेवाळे, शेवाळे संघाचा. स्कोर 2 षटकानंतर संघाचा धावसंख्या 38. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येते पनवेल एक्सप्रेस, करंजाडे एक्सप्रेस. मॅन फ्रॉम शेवाळवाडी, करंजाडे एक्सप्रेस निखिल आज गोलंदाजी मार्कवर. आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे मिस्टर KTPL राजू काम, सचिनजी काटेकर, संतोष दबडे, किरणजी मस्कर आणि सागर पाटील आणि भरतजी पाटील आणि चिनूचे पप्पा. आणि निखिल यांचा पहिला चेंडू निलेश पाटील साठी, एका साईडला तेज तरार, उत्कृष्ट असा टोलवलेला, डिक्लेअर वंदर, एक धाव. धावसंख्येत धावसंख्या होते 39. गोलंदाजी मार्कवर निखिल यावर्षी सावकारी लिओन संघाकडून खेळताना दिसेल KTPL ला. पुढच्या शनिवारी, येत्या शनिवारी आणि रविवारी कराड तालुका प्रीमियर लीग. आणि उत्कृष्ट असा चेंडू, वेग 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 आणि वेगावरती स्वार होतो तो करंजाडे एक्सप्रेस. पुढचा चेंडू आणि सावध पवित्रा घेण्याचा प्रयत्न. आणि नवीन फलंदाज येतोय, एक हार्ड हिटर फलंदाज किरण. षटकातील 3 चेंडू बाकी आणि गोलंदाजी मार्कवर निखिल आणि लोअर फुलटॉस चेंडू आणि दीपक शेवाळे, उत्कृष्ट असं कलेक्शन आणि तेवढंच उत्कृष्ट असा थ्रो. त्यामुळे त्यांची जागा आता 11 मध्ये बनलेली आहे सावकारी लिओनच्या. एवढा उत्कृष्ट असा थ्रो त्यांचा. धावसंख्येत धावसंख्या 40. निखिलची तेवढीच उत्कृष्ट अशी गोलंदाजी, 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा खर्च केलेत. सुरेख अशी गोलंदाजी एका साईडला करंजाडे एक्सप्रेस, तर दुसऱ्या साईडला एक हार्ड हिटर फलंदाज स्वप्नील देवंगळे आपल्या संघासाठी. शॉर्ट पिच चेंडू, डिक्लेरेशन झोन मध्ये जातो चेंडू. धावसंख्येत धावसंख्या होते 41. शेवटचा चेंडू राहुल सर जेव्हापासून अंपायरकी करतायत तेव्हापासून बॉल संपत चाललेत. या षटकात फक्त 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. आणि हा ही चेंडू डिक्लेअर. या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्यात निखिल यांनी. KTPL ची एक ओव्हर त्यांच्या नावावर नक्कीच असेल आता. एवढा उत्कृष्ट असा परफॉर्मन्स. धावसंख्या होते 42, जिंकण्यासाठी 43 धावांची गरज.
आणि आज मॅचचा आनंद घेताना आमची लाडकी चिनू आणि तिचे पप्पा. फायनल 5 ओव्हरची होणार कारण KTPLचं पण प्रॅक्टिस झालं पाहिजे पोरांचं. या हिशोबानं धावसंख्या 42 जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. आणि अंपायर बघा किती कष्ट एकदम तहान लागली आतनं आवाज दिला असता तर आम्ही पाणी पोहोचवलं असतं पण स्वतः आलेत. स्पीड घ्या मित्रांनो. बुरबुशी 11 संघ चला मित्रांनो स्पीडअप घ्या. फायनल हा 5 षटकांचा राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी कारण एवढ्या लवकर कोणते टुर्नामेंटमध्ये सामने होत नव्हते आज झालेत. सुशांत बिशे उर्फ आप्याचं एवढं उत्कृष्ट असं नियोजन आणि इथे बसलेल्या सर्वांची साथ. तारुक 11 भैरवनाथ स्पोर्ट्स तारुक आणि आजूबाजूच्या गावचे आमचे राजू कंग तेजस गारे इतर स्वप्नील मोरे जे सुशांत बिशे आप्पा यांना आपल्या टीममध्ये घेण्याचा भरपूर प्रयत्न केला त्यांनी पण त्यांना मी काय अटकलो नाही आणि मी आप्प्याला माझ्या टीममध्ये घेतलं सावकार 11 मध्ये. प्रयत्न त्यांनी फुल केला पण पैसे संपले होते त्यांचे आमच्याकडे होते थोडे जास्त आणि त्यांचे आणि मराठा वॉरियर्स कोळी संघाचे 9,000 पॉईंट शिल्लक राहिले. त्यांनी पतसंस्थेत ते एफडीच्या रूपात ठेवलेले आहेत. हो आणि त्यांनी मिस्टर KTPL राजू कंग यांच्या नावा 9,000 पॉईंटची एफडी केली आणि ती पुढच्या वर्षी व्याजासकट वापरण्यात येईल. आणि आमचे मालक नितीन भाई शेवा यांचा आभार आहे. त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये घेतलं आणि मला खेळण्याची संधी दिली आणि एक्स्ट्रा टी शर्टची ऑर्डर दिली ही महत्वाची गोष्ट आहे कारण ज्या ज्या टीमांनी मला टी शर्टची ऑर्डर दिली त्यांचा सगळ्यांचा आभार आहे. आणि आता आपल्याला लाडके मित्र तारुगावचे श्रीकांत पाटील दादा यांचा कॉल आलेला आहे. सामन्याला होते सुरुवात. फलंदाजी मार्कवर ज्याने 6 चेंडूत 6 षटकार 5 चेंडूत 5 षटकार 4 चेंडूत 4 षटकार 3 चेंडूत 3 षटकार अशी 2 धडाक्यात फलंदाजी केलेला सुजित शेवाळे आयकॉन खेळाडू. तर नॉन स्ट्राईक गेमला चॉईस प्लेयर वाघजा 11चा संतोष. तर गोलंदाजी मार्कवर किरण. पहिला चेंडू किरण यांचा सुजित साठी आणि कवरच्या दिशेने टोललेला षटकार. पहिल्या चेंडूवर उत्कृष्ट असा षटकार. 6 धावेने संघाचा श्री गणेश होते आणि निर्धाव चेंडू. सूर्यकाशी गोलंदाजी तेवढंच उत्कृष्ट असं कमबॅक म्हणावं लागेल किरण यांचं.
व्हाईट +1. 2 चेंडू नंतर संघाची धावसंख्या होते 8. एका साईडला सुजित तर दुसऱ्या साईडला किरण आणि आपल्या कराड क्रिकेट असोसिएशनचे लाडके अध्यक्ष विशाल पाटील यांचं इथे स्वागत आहे. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू मिळतील त्या 4 धावा. फॉरस चौकार. सुजितच्या बॅट मधून आलाय तो चौकार. धावसंख्येत धावसंख्या त्या 3 चेंडू नंतर 12. सूर्यकाशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. लक्ष असेल ते 43 रनचा. आणि षटकातील 4था चेंडू गोलंदाजी मार्कवर किरण. आणि 2 धावा. धावसंख्येत होते धावसंख्येत 14. 4 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू 5वा चेंडू किरण टू सुजित. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू नुसतं बघतच राहावं असा षटकार. धावसंख्या होती 20. 5 चेंडू नंतर संघाची धावसंख्या 20. आणि आयकॉन खेळाडू सुजित शेवाळे यांच्यासाठी नितीन शेवाळे भैया यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये पारितोषिक लागू झाले. ओके ओके सर. आणि कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट षटकार. 1 षटकानंतर संघाची धावसंख्या होते 26. जिंकण्यासाठी 12 चेंडू 12 चेंडू 17 धावांची गरज. काहीतरी बुरबुशी संघाकडून नवीन करण्याचा प्रयत्न थोडासा त्यांनाच महागात पडलाय. आणि या इनिंग नंतर कॉमेंट्रीसाठी आमचे लाडके पश्चिम महाराष्ट्राचे समालोचक किरणजी मस्कर सर करतील. पण आता 2 ओव्हर मला करू दे, नंतर या. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. तर फलंदाजीसाठी वाघजा 11चा चॉईस खेळाडू संतोष शेवाळे. आणि उत्कृष्ट टोलवण्याचा प्रयत्न. आणि काही धावसंख्येत धावसंख्या 27. 11 चेंडू 16 धावांची गरज. हा सूर्यकाशी फलंदाजी करतोय सुजित आपल्या संघासाठी. तर गोलंदाजी मार्कवर एक उत्कृष्ट असा गोलंदाज स्वप्नील देवंगे. आणि पुढचा चेंडू आणि आमचे लाडके मित्र हरवणार खेळाडू मंगेश गोगाव एक्सप्रेस. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू. मला वाटते चेंडू खूप लांब गेलाय पण 1च रन भेटणार आहे. आणि त्यांच्या बरोबर आमच्या बाईकवरून परवा फिरायला आलेले आमचे मित्र लाडके हर्षद. पायाला थोडीशी दुखापत झाली, परत बाईकवर बसणार नाहीत. हो त्याने आता ठरवले परत संग्रामच्या गाडीवर काय बसायचं नाही. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल स्वप्नील यांची. आणि पुढचा चेंडू स्वप्नील टू सुजित. वेग आणि वेगावरती स्वार होते स्वप्नील. सूर्यकाशी गोलंदाजी 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी. युवा उद्योजक समाधान टोंपे.
युवा उद्योजक समाधान टोंपे साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि वाईट बॉल. 9 चेंडू 14 धावांची गरज. सनी साहेबांनी व्यासपीठावर यायचं आहे. पुढचा चेंडू आणि परत एकदा डीच्या रूपात एक धाव. धाव संख्येत 33. 8 चेंडू 13 धावांची गरज. नको सुशांत बिशे यांचे चिरंजीव आज मॅचचा मनमुराद आनंद लुटताना फुटबॉल लवर रेनाल्डिओ. रोनाल्डो काय आणि पुढचा चेंडू यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट टोलवलेला आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सिंगल. धावसंख्येत धावसंख्या होते 31. 7-12चे समीकरण. आता कोणाचा 7-12 कोरा होणार. डॅशिंग सरपंच विजयजी भोसले साहेब उमर कांचन डॅशिंग सरपंच आज त्यांच्या नावाने चषक आहे ते उपस्थित राहत आहेत. संतोष शिवायने टोलवलेला उत्कृष्ट चेंडू आणि त्याच्या खाली किरण झेल सोडणार नाही. मला वाटतं संतोषचा 7-12 कोरा झालाय. 6 चेंडू 12 धावांची गरज. सहा चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर विकास पाटील. उत्कृष्ट गोल तर फलंदाजीसाठी कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भैरवनाथ स्पोर्ट्स तालुका आयोजित विजयजी भोसले साहेब उमर कांचन डॅशिंग सरपंच चषक आज पार पडतोय. या डॅशिंग सरपंच चषक मधील सेकंड सेमीफायनल बुरबुशी वर्सेस लवस्टार शेवाळवाडी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर विकास पाटील तर फलंदाजीसाठी सुजित शेवाळे. गोलंदाजीसाठी एक लेजंड खेळाडू अतिशय अनुभव असलेला गोलंदाज विकास पाटील तर फलंदाजीसाठी आणि आपले लाडके डॅशिंग सरपंच चषकचे सर्व विजयजी भोसले साहेब इथे उपस्थित राहत आहेत त्यांचंही हार्दिक अभिनंदन आहे. जरा 6 चेंडू 12 धावा आणि पहिला चेंडू आजच्या दिवसातील सर्वात लांबवरचा षटकार आणि चेंडू गेलेला आहे. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू 6 धावांची गरज. पाच चेंडू 6 धावेची गरज. गोलंदाजी मार्कर विकास पाटील आणि हेलिकॉप्टर उडवलाय आणि मला वाटतंय सामना संपलेला आहे.
आणि सुजित शेवाळे यांची उत्कृष्ट अशी फलंदाजी या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुजित शेवाळे यांना स्टिंग देण्यात येणार आहे. रोहित दादा पाटील, रोहित पाटील आपण या दादा. सर रोहित पाटील सर आपण या का प्राइज साठी